नमस्कार. स्वागत आहे तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. महाराष्ट्रात स्थिती भयावह आहे. सांगली पोलिसांनी आज पत्रकारांना बोलताना सांगितलं, की वरिष्ठ पत्रकार, राजकीय समीक्षक, विश्लेषक संजय भोकरे जनप्रवास या सांगलीच्या पेपरचे ते संपादक आहे, मुख्य संपादक आहेत. ते त्यांच्या खुनाचा कट रचणारे आरोपी पकडले गेले. 3 आरोपी होते. त्यात मतलब 2 आरोपी पकडले गेले. 2-3 त्यांच्यासोबत त्यांना पिस्तूल पकडलं. ते एका व्हाईट गाडीमध्ये होते. सांगली पोलिसांचे जे सूचना देणारे होते, म्हणजे त्याला मुखबिर आपण म्हणतो हिंदीमध्ये. त्या लोकांनी सूचना दिली आणि ती एक व्हाईट मारुती त्यांनी चेक केली. त्या गाडीमध्ये हे सगळे आरोपी सापडले. त्यांना मुद्देमालासह पकडण्यात आलं, म्हणजे हत्यारांसोबत पकडण्यात आलं. तेव्हा त्यांनी सांगितलं, की संजय भोकरे हे अ, जनप्रवास पेपरला दर शुक्रवारी त्याच्या ऑफिसमध्ये संध्याकाळी यायचे, त्यांचा वेळ होता आणि म्हणजे पर्सनली जाऊन ऑफिसमध्ये बसायचे. तर त्या दिवशी आम्ही त्यांना ऑफिसमधनं निघताना किंवा जाताना हा गेम करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यासाठी त्यांनी रेकी केली. जे काही त्यांचे जुने ड्रायव्हर होते, जे सोडून गेलेले आहेत, त्यांच्याकडनं काही आयडिया घेतल्या आणि त्यांनी सांगितलं, म्हणजे पोलिसांचं म्हणणं असं आहे, की त्यांनी जे सांगितलं आणि एक आरोपी फरार आहे, तो जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत काही होत नाही. पण एक आरोपी असा आहे, त्या आरोपीने हे म्हटलेलं आहे, की अ, काही जमिनीचा वाद आणि वैयक्तिक दुश्मनी होती म्हणून हा खून करत होतो. मला नाही वाटत कधी जमिनीचा वाद-विवाद भोकरे यांच्यासोबत असेल. याच्या अगोदर सुद्धा भोकरेंवर एका पोलीस अधिकाऱ्यांनी, कारण तो सांगलीला असताना अ, त्याच्या कुकृत्याबद्दल जेव्हा जनप्रवास न्यूजपेपरनी बऱ्याचशा बातम्या दिल्या, त्याला रागावून त्यांनी जेव्हा तो पुण्याला बदलून आला, तेव्हा त्यांनी एकाच्या कोण्या अ, जसं ईडी करतं तसं कोणाच्या तरी एका लिखित अफिडेव्हिटवर भोकरेंवर बाकायदा मोका लावला आणि त्यानंतर हायकोर्टने तो मोका पूर्णपणे रद्द केला आणि पोलिसांवर ताशेरे ओढले, की ज्या माणसाचं कुठल्याही देवाण-घेवाणामध्ये काही देणं-घेणं नाही, त्याला तुम्ही कसं गोवलं? हा सूड आहे की काय? तेव्हा आजच्या डेटमध्ये महाराष्ट्रामध्ये पत्रकारांना नेत्यांसोबत तर लढावंच लागतं, राजकीय पुढाऱ्यांच्या विरुद्धही लढावं लागतं. पण हे जे गावगुंड आहेत, त्यांच्यासुद्धा विरुद्ध लढावं लागतं. सांगलीची स्थिती फार वाईट झालेली आहे. सांगलीमध्ये लगातार हत्यांचं प्रमाण वाढतंय आणि सांगलीचं जेव्हा हत्याचं प्रमाण वाढतं, म्हणजे मागच्या वेळेला मी जेव्हा सांगलीला होतो, तेव्हा हे सांगण्यात आलं, की सांगलीमध्ये जितके जे हत्याचे प्रमाण वाढलेत, पण सगळ्या हत्या ज्या आहेत त्या आपल्या घरगुती कारणामुळं किंवा आपसातच नातेवाईकांनीच एकामेकाच्या केलेल्या आहेत. त्यामुळे जर नातेवाईकच एकामेकाच्या हत्या करतायत किंवा वडील मुलाचा, मुलगा वडिलांचा हत्या करतोय, तिथे पोलीस प्रशासन कुठपर्यंत हे करू शकतं. पण त्या सगळ्या अ, झालेले जितक्या हत्या होत्या, म्हणजे जेवढे खून झाले होते, त्या सगळ्या खुनांचे लगेच त्यांनी ट्रेस करून आरोपी पकडले. त्यामुळे ती एक अचीव्हमेंट जरूर पोलीस अधीक्षकांना सांगायची होती. जे आय-जी साहेब जे आहेत, जे कोल्हापूरमध्ये बसतात, त्यांच्याकडे पुणा ग्रामीण सुद्धा आहे. ते या बाबतीत फार जागरूक आणि सहज आहेत. परंतु ठोकरेच्या हत्येचा कट करणारी जेव्हा लोकं सापडली, तेव्हा म्हणजे सांगली हा बिहार होतो की काय असं वाटायला लागलं. फक्त याच्या अगोदर बीडमधला जो प्रकार झाला, त्या बीडमधल्या प्रकारामध्ये तर जरूर आपण हे म्हणत होतो की ते बीडचं बिहार झालंय. असं कधीच असले कधी सरपंचाचा खून पाडणे, हे असे हे करणे, राजकीय जर लोकांवर हात असेल, तर ह्या गोष्टी होतात का? ज्या गोष्टी आपण ह्याच्याबद्दल बोलत होतो. पण आता नागपूरमध्ये म्हणजे पुण्यामध्ये कोयता गँग चालते. जमिनीचे व्यवहारांवर मोठ्या-मोठ्या शहरामध्ये. तसेच प्रकार आता नागपूरला सुद्धा सुरू झाले. आता त्यामुळं पूर्ण अ, महाराष्ट्रामध्ये काय, बिहारसारखं झालं, सगळे गुन्हेगार मोकट सुटलेले आहेत का? हा प्रश्न आहे. एका बिहारमध्ये आय-जी दत्ता आहेत. त्यांनी एक ड्राईव्ह चालवली, की नाशिकमधनं गुंडगिरी हद्दीपार करणं. पण तेवढे गुंड नाशिकमध्ये पैदाच का झाले? त्यांना ही का करावी लागली कार्यवाही? आणि आता नाशिक गुंडमुक्त आहे, तर मग बाकी मध्ये महाराष्ट्र कधी गुंडमुक्त होणार?
भोकरेंच्या बाबतीत कारण मी व्यक्तिगत त्यांना जाणतो. ते अखिल भारतीय जर्नलिस्ट असोसिएशनचे ते कोऑर्डिनेटर आहेत महाराष्ट्रातले. मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्यांचा. त्यामुळे माझी त्यांच्याशी बरीचशी म्हणजे पारिवारिक संबंध आहेत माझे. घरचे संबंध आहेत. त्यामुळे मी त्यांना जरूर जाणतो, की ते जमिनीचे व्यवहार असल्या कुठल्या जमिनीचा जेव्हा व्यवहार असावा. आताच त्यांनी जवळ-जवळ आपली भरपूर मोठी जमीन सरकारला दिली, महाराष्ट्र सरकारला दिली. कशासाठी दिली? तर महाराष्ट्र सरकार तिथे स्पोर्ट्स चं कॉम्प्लेक्स तयार करत होतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या ज्या ट्रस्टवरती काम करतात, ज्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स आहेत, त्यातली जमीन त्यांनी सरकारला दिली, की चला आम्ही तुम्हाला फुकटात जमीन देतो. तुम्ही याचं याच्यावर काहीतरी एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जर मोठं बांधत असेल सांगलीसाठी तर ते आहे. तसा जमिनीचा वाद कशाला असावा? आणि जो पत्रकार इतका प्रखरपणे बोलतो, कारण मी पण प्रखरपणे बोलतो असं मला कमीत कमी वाटतं. लोकं म्हणतात. मी काही स्वतःला सर्टिफिकेट देत नाही. परंतु जर पत्रकारितामध्ये जर तुम्हाला जर खरोखरच चांगली पत्रकारिता करायची असली आणि ना कहीं कहूं से दोस्ती ना कहूं से बैर, कबीरा खजा खडा बाजार में मागे सबकी खैर. हे जे कबीराचं जे वचन आहे, की आपली कोणासोबतच दुश्मनी नाही आणि कोणासोबतच दोस्ती नाही. शत्रुत्व कोणासोबत नाही, मित्रत्व कोणासोबत नाही. फक्त आपण लोककल्याणासाठी पत्रकारिता करत असू किंवा मग जर आपण अ, लोकांच्या प्रश्नांना, त्यांच्या वेदनेला शब्द देत असू, तर मग खरोखरच बरेचसे शत्रू तुमचे निर्माण होतात. ते मोठमोठे माफिया असतात, लँड माफिया असतात, कॉन्ट्रॅक्ट माफिया असतात, रेती माफिया असतात. आपल्याकडे माफियाची काही गरजच नाही. मधात जेव्हा चंद्रकांत दादा अ, तिथे पालकमंत्री झाले, तेव्हा बाकायदा ह्या प्रश्नाला आम्ही मी स्वतःही दादांना बोललो अ, की सांगलीमध्ये ड्रग्स कसे एकदम ड्रग्सचं कसं प्रमाण वाढलं विद्यार्थ्यांमध्ये आणि मग दादांनी लगेच त्याच्यावर ॲक्शन घेऊन बरेचसे लोकं अरेस्ट पण झाली त्याच्यानंतर त्याच्यात. तर असले प्रकार जर चांगले असते, तर ड्रग बद्दल तुम्ही माहिती दिली किंवा ड्रग बद्दल जर तुम्ही आवाज उठवला, तर तो एक माफिया तुमच्या विरुद्ध होतो. आणि बरेचसे असे राजकीय माफिया आहेत, की जे स्वतःला की सत्तेचे दलाल आहेत ते बेसिकली. माफिया नाही, सत्तेचे दलाल. त्यांचं काही घेणं-देणं नसतं. एखाद्या कुठल्यातरी छोट्याशा पार्टीमध्ये कुठेतरी पद घेऊन ते दिल्ली मुंबईच्या मंत्रालयात एक दहशत फैलवत असतात. कारण त्यांची जवळीक कोणासोबत असते. अशीच या पश्चिम महाराष्ट्रातला एक असा एक आहे दलाल सत्तेचा. त्याच्याबद्दल पूर्ण मंत्रिमंडळात टेरर आहे. मंत्रालयात टेरर आहे. अरे बाबा ते आले, त्यांना नाराज करायला नको. अरे बाबा ते आले, त्यांना नाराज करायला नको. टेरर असावं एखाद्या राजकीय नेत्यांचं टेरर असावं. पण मग त्याचं तेवढं ते वलय पाहिजे. तेवढी त्याची प्रगल्भता पाहिजे. एक छिछोरा माणूस कोणातरी एका फार मोठ्या नेत्याची जवळूक साधून अशी कामं करत असेल तर काय? कारण सांगलीमध्ये बऱ्याच लोकांशी मी चर्चा केली. कारण जेव्हा ही बातमी ऐकली तेव्हा मी पण थोडंसं विचिंतेतच पडलो, की संजय भोकरेसारख्या माणसाला सुद्धा जो कुस्तीचा फार मोठा खेळाडू आहे, त्याला राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक मिळालेलं आहे. नाव अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्यांना सगळे सांगलीमध्ये वस्ताद म्हणतात. आणि अशा माणसाच्या खुनाचा खटला कारण तो जो सत्तेचा दलाल आहे, तोही थोडासा दुखावलेलाच आहे संजय भोकरेंकडनं. कारण संजय भोकरे जेव्हा मराठीत व्हिडिओ करतात, तेव्हा ते स्पष्टपणे बोलतात. बऱ्याचशा गोष्टी खडसावून बोलतात. आम्ही पण बोलतो, पण जर त्यांच्या जीवावर बेतत असेल, तर मग ही स्थिती यूपी आणि बिहारपेक्षाही वर्स्ट आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडेच ग्रह खातं आहे. त्यामुळे त्यांनी असे जे सत्तेचे दलाल आहेत, त्यांना आळ घातला पाहिजे. आणि मोठमोठ्या नेत्यांनी सुद्धा. असे दलालाला जेव्हा तुम्ही पाळता, होऊ शकतं तुमचं काही त्यांचं काहीतरी फळत असेल, तो त्यांच्यासाठी काम करत असेल, इकडच्या सूचना तिकडे करत असेल, बाकी सुख-सुविधाची काही व्यवस्था करत असेल. पण त्यासाठी पूर्ण महाराष्ट्र सरकार कोणाच्या खोट्याला बांधू नका. संजय भोकरेंना सुरक्षा द्यायला हवी आणि सुरक्षा मिळायला हवी. कमीत कमी अशी मागणी आम्ही पत्रकार संघातर्फे सुद्धा करणार आहे मुख्यमंत्र्यांना. आणि सुरक्षा किती द्याल? किती पत्रकारांना सुरक्षा द्याल? महाराष्ट्रात अजूनही पत्रकारिता जिवंत आहे. अजूनही ग्रामीण क्षेत्रापासून प्रत्येक ठिकाणी पत्रकारांच्या विरोधी हल्ले वगैरे होतात. त्याच्यासाठी कायदा पण झाला, पण तो क्रियान्वयन होतो का? अशा कितीतरी गोष्टी या अनुषंगाने पाहायला मिळतात. त्यामुळे सरकार, महाराष्ट्र सरकार कमीत कमी महाराष्ट्राचं
जे संस्कृती आहे तिला न मिटवता तिचा बिहार न होऊ देण्याची कृपा नेत्यांनी करावी. आणि नेत्यांनी याच्यासाठी मी म्हणतो, कारण हे असले हे माफिया, हे सुपारीबाज, जे हत्यारे, किलर जे असतात, हे सगळे कोणी ना कोणी पाळलेले असतात. त्यामुळे त्यांनी जर याचा नीट पहिलेच त्यांना जर नकेल घातली किंवा त्याच्यावर अंकुश ठेवला, तर कमीत कमी महाराष्ट्राचं बिहार होणार नाही. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.